त्यांना भाऊ नांग वा आता लोकेश नांग काही बी यावं लागलं लग्नच मध्ये बऱ्या नागिन ही लागतच त्या नागिनींना असे चप्पल काही तोंड ठेसायला पाहिजे ना काही बी तुम्ही म्हणायचं अंथरू मंत्रू जंतरू या आपला मंत्र आहे हा म्हणणार ना 1 2 3 कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रम असा ठेवला त्या बाईला सांगून दिलं म्हणे ये तू आणि सगळ्या गावाला सांगून दिलं म्हणे आता आई बाईनं अंगण काढा बाबा आणा म्हणे सगळ्या गावले माहिती आई बाईनं अंगण काढाल बाबा येणार शेण मला माहित नाही आणि काढणारा कोण मी मला कार्यक्रम अशी गर्दी होती म्हटलं भाऊ आता कार्यक्रम चालू कर सर म्हणजे 10 मिनिटं थांबव म्हणजे का ते बाजूला गाव ते ट्रॅक्टर राहील म्हणजे त्याने ट्रॅक्टर लावून दिले आणि लोकांना काय सांगितलं अंगण कसे काढतात दगाले या आणि फुकट ना तमाशा भयान आवडत लोक काही गर्दी तटे आणि मी गेलो कार्यक्रम सुरू झाला मग मी असं घेतलं म्हटलं पा अंतरू मंत्रू जंतरू मग काय म्हणायचं माहितीये ना 1 2 3 हो बा काय झालं काठी झाली का नाही आणि पक्की आणि असे आशीर्वाद देतो त्या बाबा आपण माय फडकाने काठी कस काय मिळतो आपण परेशान आता ही काठी कशी मी प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे तुम्हाला म्हणजे याच्यानंतर तुम्हाला एखादा बाबा आला ना त्याला तुम्ही डायरेक्ट सांगितलं पाहिजे गर्व आहे गर्व आहे आमचा कोणत्याही देवाला विरोध नाही तुकाराम महाराज म्हणून गेले ऐसे कैसे झाले बंधू कर्म करणी म्हणती साधू लावून अंगाला डोळे झाकुनी करती पा म्हणजे आमची देवाच्या नावावर जे लोक लुबाडतात ना त्यांना आमचा विरोध आहे देवाला विरोध नाही आमचं समितीचं वाक्यच आहे श्रद्धा संवर्धनातली महाराष्ट्रातली आमची एकमेव चळवळ आहे आता पहा हे कसं झालं हा आणि जशी काठी वहिनी तशी वळत ती बाई ना अंगमा आता ती होती 3रा गेअर माथली आता घुमायचे पण गेअर असतात बरं पहिला गेअर असा अशा आणि मग बागेत सासूने माहित पडली आजूबाजूला आले मग गाडी गेली 2रा गेअर आणि 3रा गेअर तो टॉप गेअर असणार ते जुडा बिडा सुट अशा हात करीन काय म्हणतात कापड उडी आणि ती कापड जळता कापड उडी खाली मी बाया म्हणतो माय जळता कापड खाई घेऊ माय मी आटे खावणार अरे भैया लहान लहान पोरं मी कापड मी नाही घ्यायचे सर्वांना खावणार आणि तिने सुरू केली आणि मग सांगे तुझ्या संसाराचा सत्यानाश करून टाकेल रे मी म्हणतो का बरं घेणं नाही देणं नाही तुला मला काय संबंध आता मला सांगा मग मी तिला डायरेक्ट माहीत होताच म्हणजे डगरीन शिरे डगरीन ती म्हणे देवीला डगरीन म्हणतोस आता मला तुम्ही सांगा देवी कोणाचा सत्यानाश करेल का नाही करणार ना आणि ती काय बोलली मला तुझ्या संसाराचा सत्यानाश करेल म्हटलं आधी ना कार्यक्रम करणार पडेल म्हणून आणि मग आपल्याकडे ना तुम्ही सर्व वाटलं सांगा आई एक बाटली तिच्यामध्ये आहे लसूण तेल किंवा सूर्यतेल लक्षात घ्या लसूण तेल किंवा सूर्यतेल त्याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन मिळवायचं आणि हे मेहंदी लावतो ना तसं हाताला लावून घ्यायचं जाड चमड्याला बारीक चमड्याला लावायचं नाही बारीक चमड्याला जर लावलं कातडीला तर खूप आग होतो असं लावून घ्यायचं मी लगेच असं काढलं मी आपलं सुरू म्हटलं देवी मला माफ करा मी तुमच्या नादी लागणार नाही देवी म्हणे असं तुझ्यासारखे काही आले रे बाबा तुझ्यासारखे काही मदत थांब थोडस कारण या औषध एक चांगला गुण असाच ना 5 मिनिटं मग ऍक्शन करत असते 5 मिनिटानंतर ऍक्शन आणि मला माहित होतं 5 मिनिटं आधी आई सहनच करणं पडी म्हणतो आणि लावला असा हाताला मी आणि म्हटलं देवी दर्शन द्या असे पाय ठेवला तिथं पट काय पाय असे लाय मला माहित होतं 5 मिनिटं मग काय होणार लागणे अशी पायवर पाय करा 4 मिनिटं होईल पाय आणि 5 मिनिटं झाले लगेच देवी म्हणते देवीच्या पायावर कोणीतरी जलाभिषेक करा
जलाभिषेक माहिती आहे ना, माझ्याकडे पायाची जरा म्हणतं नाही पाणी पैसे नाही काहीच व्हावं नाही. म्हणे काय करावं लागेल. म्हटलं या झाडाला सोडा. त्याला झाड म्हणतो जातो ज्यांना अंग घुसत आहे ना त्याला झाड. मी पूर्ण महाराष्ट्र फिरलो. मला कधी एखाद्याच्या अंगामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतो झालं कधी असं. झाशीची राणी आली का एखादी बाईच्या अंगात. सावित्रीबाई, मग सावित्रीबाई, रमाबाई, जिजाबाई या अंगात येत नाही. आणि 4-4 रोज करून अंग धुईन ती एरमा पडी गेली ना अंग खुशी गेली. लगेच सासू म्हणत बाय दर्शन द्या. असेच एखादा घुमा लागेल, अशाच्या घुमा लागेल. काही मटगाडावर सूट होती तेव्हा मटगाडाची काही नाही. आणि मग तिला म्हटलं आता ते आग होईल आणि करी काय. म्हटलं या झाडाला सोडावं लागेल. माझं जुनं झाड आहे मी सोडणार नाही. म्हणतं चाललो मावलं म्हणतं चला आवरा. बाबाले थांबवा रे, बाबाले थांबवा रे. लक्षात येत नाही तुमचं. आणि मग मी तुम्हाला ते सांगतो ही बाटली काही 20 रुपयालाच मिळते. आयुर्वेदिकच्या याच्यावर जायचं 20 रुपयाला मिळते. याच्यामध्ये थोडं ब्लिचिंग टाकलं नाही टाकलं तरी चालेल. आणि असं मस्तपैकी आता लावायचं. आता समजा ना भाऊ तुम्हाला माहिती आहे त्या घुमणाऱ्याला माहिती की याला काही समजत बस तर लावून घ्यायचं पाय पडायचा निघून यायचं मरू द्या ते काय तू देऊ यार. 1 तासापर्यंत आग होते आणि ती एकदम आग व्हायला लागली. तिने म्हटलं झाडले सोडायचं. म्हटलं काय कर. म्हटलं लिहून द्या मी झाडाला सोडते असं देऊन द्या. आणि मग तिने मला उत्तर दिलं की देवीला लिहिता येत नाही रे बाबा. म्हणतो बरोबर तळकुडी शाळा होत्या. तळकुडी पंचायत समिती सदस्य शाळा सरपंच कुठे जाय शाळा कशाशी काढतात ढगाले. म्हणतो बरोबर शिकवून शाळा. म्हणजे ज्याला शिकलेलो नाही त्याच्या अंगात देव. तुम्ही पहा ज्या 4-4 दिवस आंघोळ करून येते ना अंगमध्ये देव काठीवरती लायर रास म्हणजे सदन आहे. आता अंगात येतं कोणाच्या शिंदे देवरे पवार हे यांच्याच अंगात येतो बाकीच्यांच्या अंगात नाही. आणि ज्याची परिस्थिती एकदम लहान मुलगी आहे तिच्या अंगात कधीच येत नाही. आणि एकदम म्हातारी आहे तिनं अंगात कधीच येत नाही. काही नवा बाय नवीन लगीन होईल बस नवऱ्याने काही फटका दिला सासू काही बोलणे का. आणि मग एखादा बाबा येस तो बरोबर देखील येस त्यांच्या मग तो सांग मायर ना देवले बेटा पडी तेवढं चांगली होईल. सगळा सत्यानाश असा कोणत्याही म्हणते त्यांना भावना अंगण वाघ. आता लोकेश ना अंगण काही बी यावं लागलं. लग्नच मध्ये बऱ्या नागिना ही लागतच. त्या नागिनींना असे चप्पल काही तोंड ठेसायला पाहिजे ना काही बी कथा बी लोळते नागिन. आणि ती नागिनने जर सांगणार येत्र दाखायचं ना तरी पुढे जा नागिन. ते सगळे अफवा आहे. तिथं तसंच तो वाघ होता धडा धडा ढा धडा धडा आणि त्याला असे मागे शेपूट बिपूट काढेल आणि ते वाघ धडा धडा ढा धडा धडा ढा. आणि मी गवतडे मला तो म्हणे सलीम म्हणे सर एक फोटो लिहू वाक्य सांग. अरे माझं काम काय आणि यानं सांग कथा फोटो लिहू सकाळी बाहेर नको भाऊ म्हणतो फोटो नाही काढत. मी वाघाचं दर्शन घेतो गाडीत बसतो जेवायची व्यवस्था झाली की मी जातो. मग दर्शन घ्या आणि त्याला माहित होतं वाघले. मी तेवढं औरंगाबादले रोज सर होतात म्हणून देवानी सर औरंगाबादले होतो त्याला माहित होतं वाघले की साहेब औरंगाबाद नाशी. आणि तो कसा उघडा होता अशा रंगाड्याला होता भटा आणि शेपटी होती मागे. मी मस्तपैकी आपलं औषध काढलं त्याला असे गो वाघ म्हणतो पाय पडू तो म्हणजे हा भेटा म्हणतो हा शिकायचा आपण अशी मागे ती लाईट येतं अशी पुढे ती लाईट येतं. आणि गाडी मा जाईन बसून आपलं दुसरं केमिकल हात धुई देतात. मला माहित होतं 5 मिनिटामध्ये काय होणार. 5 मिनिटं झाले लागले लोक पळायला. आला तो सलीम म्हटलं क्या गुपचूप राहा. आणि मी जर सांगतो मी म्हणून तुम्ही हे औषध लाय ना लाई देवा निघे जावा ना मागे काय होणार दाखा ना मी त्यांना ते कमी होईल. आणि मग मी गो म्हणतो मेरे को उतारना आता आहे. अरे म्हणे चल 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 मी गवतटे म्हटलं इथं जवळपास विधवाबाई आहे का. आणि 2 किलोमीटर म्हणतो लाया तिने वा. मग ते विधवाबाई लेवाल मोटरसायकल मग तोपर्यंत याने कांदा सुगाड चप्पल सुगाड काही सांगा मी कारण आहे तुम्ही काय सांगेल मी त्यांना यानावरला उतारा बी माहित पाहिजे ना.
नाही ते बघ हात लाईलीच्या दागाने काय म्हणा का पुशिलीच्या तुम्हाच कार्यक्रम कपाळे हात नाही कसं म्हणजे तुम्ही ते लागे नाही ना मग त्यानावर उतारा बी पाहिजे का नाही. आणि मग तो ते गहू ती बाईले बोला विधवा बाईले मग ती बाई खलबता देतात 2-4 कांदा देतात कांदा कुठात म्हणतो बाई एक कांदा लावा मग ते बटा आणि मी तो अगोदर घेऊ ना तो वाघ कशा वागले आवाज आग वगैरे खरी का आणि लोक हवा काढतात तो डडा तशाच वागले हवा. आणि मग ती बाईले बोला कांदा बिंदा लाया आणि चांगला होईल वाघ चांगला होईल आणि ते लगेच म्हणजे त्यानावरला इलाज शे कांदाना रस समजा तुम्ही भाऊ लाई बी दिलं निघी गया आणि पुढे असे पडली तर तुमले बी आग होईल ना कांदा लिहा ना कांदा रस लाईला आणि कांदा खूप चांगला असतो विचू चावणं ना तुमले कोणाकडे जाऊ नका उतरणार कांदा ठेशी लिहा अशा लाई या तुरटी लावा. आता बघ तो विषय विचून वेगळा असेल तो मी सांगायचं मग ते विधवा बाईले का बोलावं त्याने मी कारण आम्ही असं विधवा बाईंना बोलवत असं का आणि ती बाई बोलली ती थोडीशी वयस्कर होती पण आता काय झालं नवीन पोरं आहे 97 करून चालतात नवीन लग्न झालं एखाद्या मुलीचं तिचा नवरा निघला दारुड्या 6 महिने लग्नाला झाले ठोकवला गेला मेला पादाळाला तिकडे आता त्या मुलीची काय दोष सांगा बाई त्या पोरीसनी काही चूक शकत ती पोरजी लगीन केली तिने काही चूक शकत तरी तुम्हीच काय म्हणतात नाही ना माहिती पूजा चालवली ना ती राम म्हणशी तुम्हीच म्हणतास ना म्हणजे तिचा काही दोष नाही बिचारीचा. आणि म्हणून अशा ज्या चुकीच्या पद्धती आहेत ह्या पद्धती आपण पाहिल्या पाहिजे. काही बाईंना विशिष्ट वेळेमध्ये 5-5, 6-6 दिवस बाहेर अरे गेला तो जमाना देवदेवतांना जन्म देणारी आई ती सगळ्यांचा मान आपण ठेवला पाहिजे. आणि आज तो अजून बी वाघ ना आता अंग माहिती असते त्यांना बरं ठीक आहे. आता आई कशी होईल काढली माहिती का आई स्प्रिंग आहे असे हातात होते आणि इथं स्प्रिंग आहे पहा मी फक्त याला असं खाली केलं आणि सोडून दिलं फक्त असं हे पूर्ण खाली द्यायचं असं हे खाली आलं असं हे फक्त असं सोडून दिलं झाली का झाली का ही जादू तुम्हाला पण येईल का नाही नुसतं सोडी द्या ना आणि मग आपण असे जवळ त्या टाइमला म्हणतो बाप भयान जागतिक जोत बाबाशी कसा ना जागतिक जोत बाबा जग मग अशा जागतिक जोत बाबाच नाही शकते ना असे करणी बिरणी जर राहतं ना काही 20 लाख सैन्य कसं ठेवतात त्याने सैन्य तर 10 भावा ठीक येतात ना हो मरणार तरी किती पण कसाच काम हे सगळं खोटं आहे. म्हणून आहे ना हा तुम्हाला जे संतांनी सांगून दिलेले वचन हो हे पूर्वीपासून आहेत तुम्हाला सांगितलं जसे असे ऐसे कैसे झाले बंधू. पुन्हा बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले त्यांनी जगजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई देवाच्या नावावर जे करती छुमंतर ते भरती आपले घर शेजारी सखे बाई गाणं ऐकायचं ना त्यांना मग काही शिकायला ना तरी आपण बाबा काही पण काही बी आलं तरी देव अंगात येतो जवा पोर देतो पाहिजे तवा मग नवरा कशाला हवा ग शेजारी सखे बाई. संतांनी सांगितलेलं हे अंधश्रद्धा निर्मूलन काय आम्ही आता नाही करत आहे त्याच्या अमोलदादाची माझी भेट झाली मग आम्ही सुरू केलं असं नाही. खूप जुन्यापासून आमच्याकडे तुमच्या इथं 2 महाराज पण आहेत त्यांना पहा अंधश्रद्धेवर काय काय बोललेले. अजचा बळी द्यावा सांगितले. अजचे 2 अर्थ होतात एक आज म्हणजे नारळ आणि एक आज म्हणजे बोकड्या. तर कर्मठ लोकांनी बोकड्या धरली ना बोकड्या मारायला लागल्या बोकड्या मारण खावा तो वाढणार असेल तो बादली बनी अगोदरच काठ ठेवस गोंधळा टाइमले अगोदरच काठ ठेवतो आणि देवला निवड दिलं का रे काय देतोस देवले काळीज नि खुऱ्या ते आपण चालच नाही जे आपण चालत नाही ते देवले. आणि कुठे बोली भक्ती या नावाने तुम्हाला सांगतो कोणत्याही देवाला जाऊ नका तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांची सेवा करा ह्यात तुमच्या